गडचिरोली जिल्ह्यामधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे बरेच हाल होत आहेत. शाळेसाठी चिमुकल्यांचा छातीपर्यंतच्या पाण्यामधून प्रवास पाहायला मिळतोय. दप्तरा पाठीवर आणि जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थी नाला पार करताना पाहायला मिळत आहेत. धानोरा तालुक्यामधील मंगेवाडा टोला इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होती आहे आणि मुसळधार पावसानं नाल्याला मोठा पूर आलेला आहे. नाल्याच्या पाण्यामधून विद्यार्थ्यांचा रोजचा जीवघेणा संघर्ष आहे आणि मुलांच्या सुरक्षेसाठी कधीकधी पालकांनाच पाण्यामध्ये उतरावं लागतंय. नागरिकांकडून तात्पुरती व्यवस्था आणि कायमस्वरूपी पुलाची मागणी होती आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यामधली ही दृश्य. आमचे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा यरमागड येथे शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी त्यांना पण खूप त्रास होत आहे. नाल्याला पाणी राहिल्यावर त्यांचे शिक्षणाची नुकसानी होत आहे. आम्हाला पुल्ल्या पाहिजे. आमचे जे गरोदर माता राहतात किंवा बिमार वगैरे पडलो तर आम्हाला समोर दवाखान्यात जाण्यासाठी नाल्याला पाणी राहिल्यावर आमचे कामं बंद राहतात. आश्रमशाळा यरमागड येथे शिकत आहे. 30 ते 35 विद्यार्थी आहोत. आम्हाला पुल्ल्या पाहिजे. 8 दिवस पाणी राहिल्यावर शाळेत जाऊ नाही शकत. आम्हाला यायला जायला पुल्ल्या पाहिजे. तर आमच्या पुल्याला नाल्या नाही आहेत. आम्हाला अडचण खूप होत आहेत. सर आम्ही शाळेत पोरायला येथून नाल्यातून वर डवतो, खांद्यावर मांडून नानाला सुट्टी झाल्यावर घेवायलाही जातो. तर मग आम्ही हेच काम करत राहून का शासन का करते आजवरी रोजही आणायला नेवायला तेच कामे करत राहून का आम्हाला दुसरे कामं नाही आहेत का.